जाऊया। ही दृश्य आपण पाहूया। द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती राफेल मधून या ठिकाणी झेपावतात। द्रौपदी मुर्मू यांनी थेट राफेल मधून उड्डाण घेतलं असल्याची ही दृश्य आपण या क्षणी पाहतोय। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या अंबाला एअरबेसवर दाखल झालेल्या आहेत आणि एअरबेसवरून या ठिकाणी राफेल मधून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या झेपावत असल्याची भरारी राफेलची या ठिकाणी आपण पाहतोय। राष्ट्रपतींची ही राफेल मधून भरारी। राफेल अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारं असं हे विमान आणि राफेल मधून या ठिकाणी राष्ट्रपती उड्डाण करतायत हरियाणाच्या अंबाला एअरबेसवरून। ही दृश्य आपण पाहतोय। अंबाला हरियाणातील अंबाला इथला हा एअरबेस आणि या ठिकाणावरून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या राफेल मधून उड्डाण घेत असल्याची ही दृश्य। लढाऊ असं हे विमान राफेल ऑपरेशन सिंदूर मध्ये महत्त्वाची भूमिका बजावलेलं असं हे लढाऊ विमान राफेल आणि याच राफेल मधून उड्डाण घेत असलेल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आपण या क्षणी पाहतोय। राष्ट्रपतींनी राफेल मधून उड्डाण केलेलं आहे। लढाऊ अशा राफेल मधून राष्ट्रपतींचं हे उड्डाण। याकरता अंबाला एअरबेसची खरं तर निवड करण्यात आली आहे। या सगळ्यावर नजर कायम असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।